नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. जगभरात सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याबाबतची चर्चा आहे. भारतामध्ये देखील याचे आता प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम दिसायला लागलेले आहेत. पंतप्रधान मोदींवरती विरोधी पक्ष लगातार हमले करताना आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी नेते आणि शिवरायांचे वैचारिक वारसदार अभिजित बिचुकले आहेत. त्यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि पंतप्रधान मोदींचे कान टोचण्यासंबंधीची मागणी त्यांनी केली आहे. नेमकं काय विषय आहे, का त्यांनी पत्र लिहिलंय, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. थेट सरसंघचालकांना पत्र लिहिलंय. हो, याचं प्रमुख कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो काय आहे, त्यांची जी काय आयडियॉलॉजी आहे, त्यांचे काही जे इथिक्स आहेत, ते काय वागतात, काय करतात, ह्याच्या पलीकडेही जाऊन मोहनजी भागवत अलीकडच्या काळामध्ये मला वाटतंय त्यांचं काहीतरी एक मोठा समारंभ झाला, शतकपूर्ती वगैरे, त्यावेळेला केलेलं भाषण मी व्यवस्थित बघितलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की SC असेल, NT असेल, इतर मागास असतील, कुणीही भारतीय तो सरसंघचालक होऊ शकतो. याच अनुषंगानं मोहनजी भागवतांच्या विचारांची प्रगल्भता दिसते. तत्पूर्वीही त्यांची एक बाईट मी बघितलेली आहे की भारतीय मुस्लिमांना सुद्धा तितकं स्थान आहे या देशामध्ये जितकं सर्वसामान्यपणे आपल्या सर्व जाती धर्मांना आहे, असं त्यांनी बोललेलं आहे. त्यामुळं मोहनजी भागवत यांचे विचार हे मला आवडले. आणि मोदीजी, नरेंद्रभाई मोदीजी आज ज्या पद्धतीनं देश चालवतायत, तर देश स्वतंत्र झाल्यापासून अगदी पंडितजी नेहरू साहेब असतील, PV नरसिंहराव असतील, इंदिराजी तर आयर्न लेडी होत्या, त्याबद्दल दुमतच नाहीये. पण इतकं सगळं असताना सुद्धा जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये जर मोदींचं नाव आलेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प हा जर आमच्या रणनीती ठरवत असेल, परदेशी मीडियामध्ये मी ऐकलेलं एक वक्तव्य आहे, एक लेडी पत्रकार असेल, ती म्हणते की मोदींनी त्या ठिकाणी झुकले, मोदी ट्रम्प पुढं पाय फाकवले, असं ती इंग्लिशमध्ये म्हणते. असं जर माझ्या पंतप्रधानांबद्दल कुणी बोलतंय, तर ही माझ्या देशासाठी, माझ्या देशाच्या अस्मितेसाठी, भारताच्या भूमीसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांना हे जे खुलं पत्र लिहिलंय की नरेंद्र मोदींचे कान टोचा, तुमचे विचार चांगले आहेत मोहनजी, मग तुमच्या हाताखाली वाढलेले संघाच्या मोदी जर माझ्या देशाचा कारभार ट्रम्पच्या हातात देणार असतील, तर एक सांगतो, शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून पुन्हा एकदा आमच्या सर्व भारतीयांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व मावळ्यांना पुन्हा एकदा उठून उभं राहावं लागेल. कारण आमच्यासाठी देश पहिला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी मोहनजी भागवतांना एक खुले पत्र लिहिलेलं आहे की नरेंद्र मोदींचे कान टोचा आणि ट्रम्पच्या तावडीतून त्यांना वाचवा. तुम्हाला असं का वाटतंय की नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे झुकलेत? मला वाटत नाहीये. जो काही भारतीय मीडिया आहे, जो काही परदेशी मीडिया आहे, ते सगळं आजकाल येतंय आणि त्याच्यामध्ये ते दिसतंय. डोनाल्ड ट्रम्पचं एक भाषण होतं की मोदी लव्ज मी, बट ही इज फ्रायटन टू मी. कारण तो म्हणतोय की मी त्याचं करिअर बर्बाद करू शकतो. बरोबर, हे काय कुणी डब वगैरे केलेलं नाहीये ना. मग हे जर डोनाल्ड ट्रम्पची भाषा असेल, आणि अमेरिका हा भारताचा किती मित्र आहे आणि किती शत्रू आहे, ह्याचा विचार आज अमित शहा यांनी सुद्धा केला पाहिजे. अमित शहा साहेब, आज अमित साहेब म्हणतो तुम्हाला, तुम्ही मोदींना त्या ठिकाणी सुधरवा. मोहनजी, तुम्ही त्यांना सुधरवा. काही गरज नाही माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावरती उठायची. त्यांचा माल आम्ही शून्य टेरिफने घ्यायचा, ओके, आणि आमच्या मालावरती त्यांनी टेरिफ आकारायचा. तो काही दिवसांपूर्वी 50% होता, आता तो खाली आला.
आणि सगळ्यात लज्जास्पद गोष्ट काय आहे की आमच्या एकाही पंतप्रधानांचं नाव अशा घाणेरड्या अश्लील कृत्यांमध्ये आलं नव्हतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगतो. परवा मला असं सोशल मीडियावरती कळालेलं आहे, त्याच्यावरती काही युट्यूबर्सनी व्हिडिओ बनवलेले आहेत की नितीन गडकरी हे गोमांस तस्कर आहेत किंवा गोमांस विक्री करतात. ह्याच्याही गोष्टीवरती मोहनजी भागवत तुम्ही विचार करा आणि नरेंद्र भाईंची एकदा कान टोचा. माझ्या भारताची अस्मिता ही कुठेही खराब झाली नाही पाहिजे. आणि तुम्ही नागपूरकर आहात मोहनजी भागवत, चित्पावन ब्राह्मण असाल तुम्ही, तर परशुरामांना सुद्धा मी मानतो, भगवान विष्णूंचे अवतार आहेत ते, आणि माझं घरातलं पाळण्यातलं नाव सुद्धा परशुराम आहे. तर या देशासाठी डॉक्टर अभिजित बिचुकले उर्फ परशुराम तयार आहेत हा देश वाचवायला. पण एप्स्टीन फाईलमध्ये नेमके काय आरोप झालेत मोदींवरती की त्यांना त्यांचं थेट तुम्ही अशा पद्धतीने सांगताय की मोदींचं नाव चुकीच्या पद्धतीने एप्स्टीन फाईलमध्ये? अहो, त्या माणसाच्या फाईलमध्ये नाव येणं हाच कायम आहे. अनिल अंबानीचं सुद्धा नाव आलंय. काही देशांमध्ये तर तुम्ही पत्रकार आहात, बघताय तुम्ही, काही देशांच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आली तर त्यांच्यावर कारवाया झाल्या. आम्ही काय म्हणतोय, नरेंद्र भाई तुम्ही सुधरा. आणि मी तुम्हाला डायरेक्ट सूचना करत नाही, मी तुमचे जे फादर फिगर आहेत, सरसंघ संचालक मोहनजी भागवत यांना जाहीर सूचना करतोय, शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून. तुम्ही डोनाल्ड ट्रम्पवरती खूप जहरी टीका करताय, पण डोनाल्ड ट्रम्प मित्र आहे म्हणून तुम्हीच सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी. एक लक्षात ठेवा, मित्र आणि देश, जर एखादा मित्र माझ्या देशावरती येणार असेल चालून, तर माझा देश मला प्रिय आहे. मी सर्वस्वपणे सांगतो, मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय आहे आणि भारत माझा देश आहे. भरत नावाच्या राजापासून ह्या देशाला माझ्या भारत नाव पडलंय आणि त्याची अस्मिता जर कुणी त्या ठिकाणी खराब करत असेल तर त्यांना ही जनता सोडणार नाही. तुमच्याच पक्षामध्ये असलेले शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले सुद्धा ह्या माझ्या मताशी सहमत होतील. कारण उदयनदादांनी एकदा नरेंद्र मोदींना खडसावलं होतं की काय नरेंद्र मोदी, आमच्या इथं सुद्धा साताऱ्यात पेढेवाला मोदी आहे, कोण नरेंद्र मोदी, असे उदयनराजे भोसले सुद्धा त्या ठिकाणी नरेंद्र भाईंना बोलले होते. आणि आता शिवरायांचे वंशज म्हणून उदयनराजे सुद्धा माझ्या बरोबर येतील. पण तुम्ही मोदींच्या बाबत सरसंघचालकांना पत्र लिहिताय, मोदींशी तर तुमचं बोलणं नाही होत, पण डोनाल्ड ट्रम्पला तुम्ही जर मित्र म्हणत असाल, त्याचं ज्या पद्धतीचं वागणं चालू आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, ते आमच्या देशाचे मित्र आहेत ना. जर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प जर आमच्या देशाचे मित्र नरेंद्र भाईंना वाटतात तर ते आमच्या सगळ्या नाही नाही सगळ्यांचेच मित्र झाले ना. माझ्या भारत देशाला जर कुणी सहकार्य करत असेल, उदाहरणार्थ रशिया, भारत देश स्वतंत्र झाल्यापासून रशियाचे आणि आपले संबंध किती चांगले आहेत ह्याच्याबद्दल इतिहास गवाह आहे. हा, मग त्या रशियाकडनं तेल घ्यायचं नाही असं जर दुसरा मित्र म्हणजे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प जर भारताला सांगत असेल तर असल्या मित्राला आपल्या जवळ उभं करणं ही म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. ओके, करेक्ट. मित्र कसा असायला पाहिजे? माझ्या देशावरती प्रेम करणारा कुठलाही दुसरा राष्ट्र, दुसरा पक्ष माझ्या देशाचं भवितव्य मी ठरवायला पाहिजे, म्हणजे पंतप्रधानांनी ठरवायला पाहिजे. तिथं जर तो हस्तक्षेप करत असेल तर तो मित्र असू शकत नाही. म्हणजे परवा झालेलं युद्ध आहे ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हटले मी बंद केलं. आता ते म्हणतात नरेंद्र मोदीचं करिअर मी बाद करू शकतो, तो माझ्यावर प्रेम करतो. हे अशी विधानं जर येत असतील तर हे मित्रत्वाच्या नात्याने आहेत का? आमच्या देशाला परत एकदा गुलामगिरीकडे न्यायचं आहे आणि गुलामगिरीकडे जायचं असेल तर माझ्या सर्व भारतीय बांधवांनी जागृत झालं पाहिजे. इथं कुठलाही धर्म, जात आणि पंथ नाही महत्वाचा, इथं देश महत्वाचा आहे, जो आम्ही हजारो वर्षांच्या गुलामगिरीतनं, विविध राजे महाराजांच्या आणि इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतनं सोडवून आणलेला आहे. त्यामुळं आय लव्ह माय कंट्री, आय लव्ह माय इंडिया. सर, इराणबद्दल आपलं देशाची भूमिका काय ते सगळ्यांना माहितीच आहे, पण आता या युद्धामध्ये मात्र भारताने तटस्थपणे भूमिका स्वीकारलेली आहे. इराणचं असं खुलेआमपणे काही समर्थन केलेलं नाही भारतानं. जी भूमिका भारत सरकारनं घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हा नक्कीच हा एक प्रश्न आहे. जे काही तेल खनिज तेल जी काय आपण तिथून घेत होतो मध्यंतरच्या काळामध्ये पाकिस्तानच्या असलेल्या वादविवादांच्या संदर्भात सुद्धा आणि ते एक बेट होतं त्या संदर्भात सुद्धा इराणनं आपल्याला खूप मदत केलेली, बरोबर. ह्याच रणनीती काय आहेत आणि ह्या रणनीती मोहनजी भागवतांनी आर एस एसचे प्रमुख म्हणून नरेंद्रभाईंना खडसावून त्यांचे कान टोचून संपूर्णपणे त्यांना शान केलं पाहिजे. कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते फादर फिगर आहेत आणि मोहनजी भागवतांचे विचार मी ऐकलेत, खूप सुंदर विचार आहेत त्यांचे आणि त्यांना म्हणूनच त्या सूचना केल्या. मोहनजी भागवत जर उद्या तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जसं म्हटलात तुमच्या शतकपूर्ती समारंभामध्ये तिकडं त्या ठिकाणी तुमच्यावरती टीका सुद्धा केली राज ठाकरेंनी की असली रटाळ भाषणं ऐकायला कोण येणार होतं. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, मोहनजी तुमची जर इच्छा असेल तर हिंदू हा सुप्रीम कोर्टानं सांगितलेला आहे की धर्म नाही, पण ती आपल्या जगण्याची चालरीत आहे. अभिजित बिचुकले हिंदी बिग बॉस मुळे 180 देशांना माहित आहे, पण माझा तिलक हा हिंदुत्वाचा आहे. तुम्ही म्हणत असाल तर आर एस एस माझ्या ताब्यात द्या. RSS तुमच्या ताब्यात द्यायचे? त्यांनीच विधान केलंय, सरसंघ संचालक कुणीही होऊ शकतो, एस टी एन टी एस सी ओबीसी भारतीय होऊ शकतो असं त्यांचं विधान आहे, बरोबर. मग द्या मला आर एस एस चालवायला. आता तुम्ही त्या ठिकाणी जनगण मनही म्हणायला लागलात आणि तिरंगाही तुम्ही लावताय आर एस एस वाले. त्यामुळं आय लव्ह माय तिरंगा, आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय भारत. तुमचे आत्ता सांगितलं तुम्ही 180 देशांमध्ये पोहोचलेला आहात, एवढे सगळे फॅन फॉलोईंग आहे तुमची. तुम्ही या युद्धाच्या भूमिकेत काय काय ते बघा. मग कसं आहे का अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प तुम्ही म्हणताय तुमचे मित्र आहेत, एवढे सगळे फॅन फॉलोईंग, तुम्ही सोशल मीडियावर एखादी मोहीम चालू करू शकता, स्वतः पुढाकार. काय एक लक्षात घ्या, ऐका, युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती भूखंडामध्ये असलेल्या भूतलावरती असलेल्या जगामध्ये असलेल्या कुणालाही परवडणारी नाही. त्यामुळं युद्धाचं समर्थन करणारा तर मी नाहीये, कारण गौतम बुद्धांचा हा देश आहे. नरेंद्र मोदी जाऊन बाहेर सांगतात आय एम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा, हा, आणि इथं येऊन भगवान बुद्धाच्या भगव्या रंगाचं एक वेगळं सादरीकरण इथं इंडियामध्ये तुम्ही करता, भारतामध्ये तुम्ही करता. तर माझ्या गौतम बुद्धांची शिकवण जी आहे शांती, तर हा संदेश आज मी तुमच्या माध्यमातून देऊ इच्छितो की कुणालाही युद्ध परवडणार नाही. कितीही मोठा देश असू दे त्यांचंही नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. आणि जाता जाता एक सांगतो की आपल्या चॅनलचं नाव जे आहे आझाद क्या बात आहे, तर त्याच्यावरनं मला एक सांगावंसं वाटतंय की हे पत्र व्हायरल झाल्यानंतर खरंच हे मला वाटतंय हे जे मीडियावाले आहेत हे कुणाला अजून विकले गेले नाहीत किंवा बोधरेशन खाली नाहीत म्हणून आझाद लिहिलेला आहे. अभिजीत बिचुकले मैं आजाद हो इसलिए मैं बात कर रहा हूं और इंडिया हमेशा आजाद रहेगा. सर 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 डोनाल्ड ट्रम्पला तुमचा काय इशारा असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प खरं तर मानवतेचा शत्रू असल्याचं आता सगळेजण बोलत आहेत, तर डोनाल्ड ट्रम्पला तुमचा इशारा काय असणार? या ठिकाणी अमेरिका हे राष्ट्र उच्चभ्रू आहे, उच्च स्थितीत आहे असं तुम्ही सगळे समजता, पण डोनाल्ड ट्रम्प साहेब तात्या तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे भारतीय शास्त्रज्ञ ITNs IMMs ते संपूर्ण तुमच्या देशात काम करतात म्हणून तुमचं चुकलंय. मध्यंतरी ती जी मुलं तुम्ही विमानातनं बांधून पाठवली होती ना, जर मी मोदींच्या तिथं असतो पंतप्रधान देशाचा तर त्या खुर्चीवरनं बोललो असतो, तुम्हाला दाखवलं असतो तुम्ही कोण आहात. हे नरेंद्र मोदींनी सहन केलं, माझ्या भारतीय जनतेला गुलामांसारखं पकडून पाठवलं होतं. तुम्ही माइंड इट डोनाल्ड ट्रम्प. बरं, शेवटचा एक प्रश्न आहे. आता बारामतीची निवडणूक लागण्याची काही दिवसात शक्यता आहे, नगरमध्ये देखील एका ठिकाणी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. तुम्ही काय निवडणुकींबद्दल काय विचार करता? नाही, याबद्दलची त्या ठिकाणी मला काही तशी आयडिया नाहीये. म्हणजे तुझ्याच माध्यमातून हे कळलं मला. तर या गोष्टींवरती आता आपण बोलू इच्छित नाही. जनतेच्या संदर्भातील प्रश्न काय आहेत किंवा जनता काय म्हणते त्याच्यावरती आपण ठरवू. पण मोहनजी भागवतांना त्या ठिकाणी जाहीर
जे पत्र लिहिलं आपण हम्म. की मोदींना त्या ठिकाणी कान टोचून देशाची भारताची अस्मिता बरकरार रखो बस. ऐकतील का भागवत, ऐकतील तुमचं? अहो, माझं ऐकावंच लागेल, कारण वी द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल ना. ह्या देशाचे मालक इच अँड एव्हरी पर्टिक्युलर बिलॉंग पर्सन इंडिव्हिज्युअली हा ओनर आहे देशाचा, जो मतदान करतो ते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान हे ह्या देशाला वाचवू शकतं. आणि इथं तर दिसतंय तिलक, बरोबर. जय श्रीराम म्हणायला सुद्धा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण भगवान विष्णूंना मी मानतो, पण माझ्या देशात राहत असताना मी संविधानालाही तितकंच मानतो. म्हणून एक नागरिक आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून हे पत्र लिहिलं. तर हे होते अभिजित बिचुकले. त्यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलेलं आहे आणि मोदींची जी काय या युद्धाच्या दरम्यान जी काय भूमिका आहे ती अतिशय संशयास्पद असून त्यांचे तुम्ही कान टोचावे अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. पाहूयात या सगळ्या संदर्भात पुढे काय करतात. तर तशी इथंच थांबूया. धन्यवाद.